गुगल मॅप पेक्षा मला माझ्या पर्सनल गुगल मॅप वरती खूप विश्वास आहे. हा बघा पर्सनल गुगल मॅप. हो तर इथून जात होतो ही एक वेगळी वास्तू इथे लागली. तुम्ही बघू शकता तुम्ही काळ्या पाषाणातलं ते देऊळ आहे काय. मी बघून येतो खाली. बसलो एकदम मस्त आरामात. इकडे पुढे रत्नदुर्ग च्या दिशेने सुंदर रस्ता आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. हे इथे बघताय प्रेटी संगम ते हॉटेल. त्या हॉटेलमध्ये आम्ही कालचा स्टे केला होता. मी पण आधी राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये म्हणून म्हटलं डायरेक्टली तिकडे जाऊ. आणि दिवस पाचव्या दिवसाची सुरुवात गणपतीच्या नामस्मरण म्हणजे रोजच आम्ही करतो. आज आहे स्पेशल गणपतीपुळे. तर गणपतीचे दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. थांबलो थोडंसं फोटो सेशन करण्यासाठी. तेव्हा घार उडते तिथे मस्त. ती झाडं मस्त दिसतात तिकडे त्या साईडला. ते ड्रोन उडव. ती काय ती झाडं ना समोर कशी दिसतात. आणि समुद्र किनाऱ्यावर तुमचे स्वागत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही आलो होतो इथे तेव्हा खूप पर्यटक होते. आता जरा शांत आहे. हो आपण उडूया आंबा. हा नाही ते बरोबर असं जागेवर येतं जिथून उडवला तिथे. म्हणून मी मागे आलो. हा एक मिनिट इथे फक्त एकदा जवळून दाखवतो. हा इकडे बघ. चालेल चला धन्यवाद. धन्यवाद आमचा व्हिडिओ केल्याबद्दल. हो 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 हा इथे इकडे परशुरामाची भूमी कोकण इकडे आहे ना. हा हो हा हा अरे आलो थांब. नाही आलो. हो हो थांब आधी ड्रोन उतरवतोय. तो आता बरोबर तिथे आला जागेवर. हा हो हो चार्जिंग 40 मिनिटं
बॅटरी बदलत राहायचं. हा बॅटऱ्या बदलत राहायच्या. ही एक बॅटरी, अजून 2 बॅटरी आहेत. त्याचं काय झालं की शक्तिमानला आम्ही हवेत झेपावलं आणि आम्हाला फॉलो करण्यासाठी सांगितलं. पण शक्तिमान आम्हाला फॉलो न करता आपल्या होम पॉईंटवर येऊन पुन्हा लँड झाला. आणि तिथे ही काही मंडळी होती. आपल्या ड्रोनवरून वाहन जाऊ नये म्हणून ते त्याच्याभोवती हेर करून उभी राहिली, जेणेकरून आपला ड्रोन सुरक्षित राहील. खरंच मनापासून धन्यवाद या सर्व मंडळींचं. आरेवारे बीच वरून निघालोय आणि ड्रोन सोबत खूप करामती केल्या. ड्रोनने काय आम्हाला ट्रॅक केलं नाही. इथे झिपलाईन पण आहे. आरेवारे तर तू बाकरवडी खात होती तर तू म्हणालस की आता ब्रेकफास्ट करायचंय. आता काय ब्रंचच करायचा, ब्रेकफास्ट नाही. अरे बरे, या सगळ्या झामेल्यामध्ये आमचा ब्रेकफास्ट स्किप झालेला आहे आणि कडकडून भूक लागलेली आहे. नशीब हो मग भूक लागली मला. नशीब तो चहा घेतला आणि मोहन सरांनी दिलेल्या बाकरवड्या आणि आनंद यात्री होमस्टे मध्ये आम्हाला भेट दिलेली शंकरपाळी याच्या जोरावरती सकाळचे 11 वाजेपर्यंत निभावतोय. हा खरंच किती थॉटफुल आणि खूप धन्यवाद. चल पुढे आता बघूया ब्रेकफास्ट तर नहीं, आता ब्रंच डायरेक्ट. अलग अलग है. अब वो आगे गए थे हिमालयन से. हाँ एक्चुअली बैग ये हो गया था ना, सो वी स्टॉप्ड. या ओके. म्हणलं गाव कोणतं? बसणी. हा हा ओके. हा हा हे का शूट होतं चालवताना वगैरे शूट करतो ते. मग आपण बोलतो आणि मग ते आम्ही चॅनल वरती टाकतो व्हिडिओ. हा हा करतो. येस येस हो. रोहित, माझं नाव तन्वी रोहित परब. आम्ही हजबंड वाईफ आणि चॅनलचं नाव त्यांच्या परशुरामाची भूमी कोकण. यूट्यूबवर सर्च करशा. हो थँक्यू. हो 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 थँक्स. ओके सो आपण गणपतीपुळेवरून निघालो, पुढे आलो आणि पोटात कावळे ओढत होते जसं की मी मगाशी म्हणाले. तर ह्या कावळ्यांना आम्ही खूप छान प्रकारे शांत केलंय आणि आम्हाला श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर इथे मस्तपैकी वडापाव, घावणे, मिसळपाव सगळं काही खाल्लं. आणि येताना आम्ही जेव्हा इथे बसलो होतो आम्हाला खूप एक छान फॅमिली जे विदर्भातून आले होते स्पेसिफिकली कोकणात फिरण्यासाठी, तर त्यांचीही भेट झाली. त्यांनाही भेटून खूप छान वाटलं. आणि स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर तर खूपच सुंदर होतं. इथली ह्या ताई पण खूप छान बोलायला होत्या आणि खूप छान आदरातिथ्य झालं इथेही. चला तर आता चावीच नाही काढली. मला काय माहीत, म्हणलं तर स्नॅक्स का हे करायचं आहे. हां ओके तर आता निघतोय पुढे पुढच्या प्रवासाला. पोटाला आधार आहे, फ्युअल अप आहे. चला आता पुढच्या प्रवासाला निघूया. आणि थोडं आरेवारेपासून पुढे आल्यावर अजून एक बीच लागतो, काळबादेवी. इकडे तो काळबादेवीचं मंदिर आहे आणि एक मन शांत करणारा बीच. तर तो जाऊन बघूया, अनुभवूया. जसं तनूने सांगितलं ना, पोटामध्ये एवढे कावळे उडत होते, सगळ्यांची तहान भूक काय ती शमवून इकडे लेफ्टला जायचं. नाही लेफ्टला नाही जायचं, सरळ जायचं. तनु सरळ जायचं, इकडे येऊ नको लेफ्टला. मी वळवतोय गाडी. गुगल मॅप पेक्षा मला माझ्या पर्सनल गुगल मॅप वरती खूप विश्वास आहे.
चल सरळ. हा बघा पर्सनल गुगल मॅप. वाट लावतो हा गुगल मॅप, नको तिथे. हा लेफ्ट आहे. हा लेफ्ट आहे. चल चल काय नाही, आहे मी मागे जवळ. बीचवरच जातो, बाकी कुठे नाही जात रस्ता. तू पण चालू केलाय कॅमेरा? हो चालू केलाय. अच्छा. बीचच्या दिशेने चला चला. फोन आला. होय मावशी, 1 किलोमीटर बाईक जाते बीच पर्यंत. आपल्या पट्ट्यात आल्याचा फील आला रत्नागिरी क्रॉस केल्यावर. हॅलो. हो हां, हे देऊळ इकडे आहे, राईटला जायचं. राईटला चल, राईटला चल, राईटला. तुम्ही पण ते कोल्हापूरवरनं आलात काय गणपतीपुळ्यासाठी? अच्छा. नाही, काही भेटले होते तुमचे मित्र अगोदर. बस इथेच लाव. हो जाऊ पुढे. चला तर, हा एक अनएक्सप्लोर्ड बीच आहे. खूप तुम्ही बघताच इथे खूप कमी पर्यटक दिसतील. काळबादेवी बीच. आहा वा, सुंदर. बघा दिसतंय कोणी? कोणी नाही. हा ते लोक चॅनलचं नाव. हा तुमचे आता काही मित्र भेटले होते गणपतीपुळ्यापर्यंत गेले चालू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला पण. अरे तुम्ही पायीच जाणार ना परत? हो बसने जाणार. चला तर, काळबादेवी बीच आणि काळबादेवी मंदिर इथून निघालेलो आहोत. आणि इथे काही आपल्याला खूप छान माणसं भेटली जी हुपरी या गावातून, म्हणजे हे कोल्हापूरमध्ये आलं त्या बाजूला, हुपरी गावातून पायी यात्रा करतायत गणपतीपुळे मंदिरापर्यंत. Isn't it amazing? आणि ही यात्रा, हो स्लो, पपी सो क्यूट. ही यात्रा ते दरवर्षी करतात, पदयात्रा. मध्ये मध्ये हॉल्ट घेत आणि काय
तर आम्हाला ते आता ह्या काळमध्ये मी मंदिरामध्ये त्यांनी जेवणासाठी मला वाटतं विश्रांती घेतली होती थोडा वेळ, तेव्हा आमची भेट झाली आणि मला खूप कौतुक वाटलं की त्यांच्यामध्ये एक 8-10 वर्षाचं लहान मुलं पण होती, 2-3 जण असे दिसले की म्हणजे ह्या वयापासूनच ते ह्या गोष्टींमध्ये पदयात्रा वगैरे करतायत. राईट टर्न होता का? हा, अच्छा. पदयात्रा करतायत या वयापासूनच आणि या वयापासून एवढे डिवोटेड आहेत. खूप वेगळी आणि खूप छान गोष्ट आहे ती. आपल्याला आपल्या ह्या कोकण कोस्टल राईडच्या प्रवासामध्ये विविध प्रकारची खूप आणि अनोळखी माणसं भेटतात, पण अनोळखी असली तरी त्यांच्या बोलण्यानी आमच्यातल्या कम्युनिकेशननी कधी आपलीशी होऊन जातात हे कळतच नाही. आत्ताच आम्हाला जिकडे आम्ही थांबलो होतो तुम्हाला म्हटलं ते पदयात्रा करतात तिथपासून, तर त्यांनी आम्हाला आत्ताच म्हणजे आता नुकतेच 12-1च्या आसपास झालेत, पण त्यांनी ते लंच करत होते आणि त्यांनी आम्हालाही प्रसादासाठी विचारलं की थोडंसं तरी खाऊन जा, पण आम्ही आत्ताच थोडंसं खाल्लं होतं, पेटपूजा झाली होती आमची, त्यामुळे म्हटलं पुन्हा कधीतरी नक्की जॉईन करू. तुम्ही हे कार्य खूप मोठी गोष्ट करताय असं म्हणत आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि उपरी आम्ही पुढच्या वेळी जेव्हा आपली आता कोकण कोस्टल राईड नंतर एखादी कोल्हापूर राईड तर नक्कीच करू, तर तेव्हा त्या बाजूला जेव्हा हुपरी गावामध्ये जाणं होईल, म्हणजे कोल्हापूरमध्ये जेव्हा जाणं होईल तेव्हा हुपरी या गावात नक्कीच जाऊ आणि नक्कीच भेट घेऊ. तेव्हा ते अवेलेबल असतील होपफुली. छान वाटतं. म्हणजे असं झालं की येताना पेटपूजा झाली, पोटाला शांती मिळाली आणि अशा चांगल्या माणसांना भेटून मनाला सुद्धा शांती मिळते आणि खऱ्या अर्थाने मन प्रसन्न होऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघतोय. चला तर मग पुढच्या स्थळी आपण भेटूया. चालू केलं. साखर तर आला आहे. मासे 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 मावरा. बघा इकडे बोटी, होड्या बघा या मासेमारी करणाऱ्या इकडे बघा किती आहेत. तिकडे ते कुठेतरी मंदिर आहे, ते बघा तिथे, तिथून आलो आपण, ते मंदिर तिकडे आहे. साखर तर मी आता इथून जात होतो, ही एक वेगळी वास्तू इथे लागली. तुम्ही बघू शकता, तुम्ही काळ्या पाषाणातलं हे देऊळ आहे काय, मी बघून येतो खाली. तू थांबू शकतेस तिथे? वेगळंच वाटलं काहीतरी, पहिल्यांदा बघितलं मी कुठे अशी. फोटो काढायला घेऊन जातो मोबाईल, सॉरी. एकदम काय कमानीवर नाव वगैरे पण नाही आहे. अरे घाबरले सगळे. कोणतं मंदिर आहे हे? विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे वाटतं. अच्छा, खूप जुनं मंदिर आहे विठ्ठल. नाही काय नाही काय नाही. एकदम जुनं असं कोल्हापूरचं वाईब येते या मंदिराला बघून. मूर्त्या पण छान आहेत माहिती आहे इथे.
द्वारपाल आलो मी वरतीच. मूर्त्यांवरनं तर विठ्ठल रुक्मिणी वाटलं, पण माहीत नाही खरंच. अचानक दिसलं मंदिर हे. श्वास लागला. जीवशास्त्र संशोधन. हो इथेच आहे काय. पार्किंग कुठे लावायची गाडी. हे इथे लाव, इथे लाव, इथे लाव. मागे लाव. आपण आलो आहोत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी इथे. इथे येऊन आधी तिकीट काढूया. अच्छा, इथे आपलं मत्स्य संग्रहालय आहे ते बघण्यासाठी आणि बोटिंग सुद्धा आहे इथे. वा, ती शिप बघायला मिळणार आहे. सावकाश आहे. गाडी जाते का तिथपर्यंत. तिकडनं आहे. अच्छा इकडनं, इकडनं सावकाश आहे. ये इकडनं आहे. हो तर हे आतले रस्ते गावागावातले करत. इकडे नाही, इकडे इकडे इकडे. हो इकडे आहे ना ती होडी. हा हो ये सावकाश आहे. इकडे लेफ्टला. रत्नदुर्ग च्या दिशेने. हा सुंदर रस्ता आहे. हा खाली केलाय, खाली गाव आहेत. सुंदर रत्नदुर्ग किल्ला. आणि हो कुठे मंदिर. हा 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 हो हो. वाह
छान. रत्नदुर्ग शिवसृष्टी. हर हर महादेव. कुठे पार्क करावी? अरे थँक्यू. हो बघण्यासारखं आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. रत्नदुर्ग किल्ल्यावर तर आता ह्यावेळी नाही जाऊ शकलो डिटेल मध्ये, कारण आपल्याला पुढची कोस्टल राईडची पण तर सुरुवात करायची आहे. सुरुवात कंटिन्यू करायची आहे. त्याच्यामुळे किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्टिक्युलरली केव्हा तरी येऊच, इन डिटेल करू तेव्हा किल्ल्यावरची भ्रमंती, गडावरची. चल. आणि आता परत या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आम्ही आता गोळाधारमध्ये आहोत, कोस्टल राईड करतो. आणि आता 2 दिवसानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. 2 दिवस जरा शांत होता, 2 दिवस नाही सॉरी, आणि आता पण 4 वाजल्यानंतरच इथे सुरुवात झाली आहे. बापरे, वळणावळणाचे आणि एकदम स्लिपरी रस्ते वाटत आहेत हे, त्यामुळे सावकाशच जाऊया. उतार आहे पूर्ण. पावसमध्ये एंटर करू आता आपण. आणि ऋतुरंग ना की ऋतू काय नाही, मला पण आहे काय, ऋतुपर्ण. हां, ऋतुपर्ण होमस्टेमध्ये आम्ही स्टे करतोय आता. एक मातीचं असं घर, मातीचं असं होमस्टे, म्हणजे तिथे आम्ही होमस्टे करणार आहोत. बघू कसं असतं. तिकडेच चाललोय. 10-11 मिनिटं दाखवतोय रस्ता. मध्येच पावसाचा जोर वाढतोय, मध्येच एकदम शांत. बसलो एकदम मस्त आरामात. इकडे पुढे पुढे माझ्या इथे हा ब बसलोय कसं मस्त एकदम. कोल्हा. निवांत बसलोय. चला. अरे गेला. काय